परिवर्कशॉप इकडे अजून काम चालू आहे आणि इकडे जसे ट्रॉल्या असतात गेले या साईडला ट्रॉल्या या साईडला ट्रॉल्या आपल्या पाठी परिवर्कशॉप काम चालू आहे. तुम्ही इथे बघू शकता लाकडं वगैरे अंबानी वगैरे बांधतायत. एंट्री मारल्याबरोबरच आहे ना तुम्ही बघू शकता इकडे तर काम जबरदस्त चालू आहे. तुम्ही बघू शकता बघा इथून बांबू पास करताय वरती बाहेर उभे आहेत म्हणजे गणसंकुलच्या पण इकडे असे तुम्ही बघू शकता बघा या साईडला बांबू आहे त्या साईडला बांबू आहेत बघा. अशा प्रकारे हा वर्कशॉप रेडी झालाय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय लालबाग नगरीमध्ये आणि आज तुम्हाला आपण आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ येतोय या वर्षीचा आपण अपडेट देणार आहे परेल वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप. तर आता आपण जस्ट रेल्वे कॉलनीमध्ये आहे परेल वर्कशॉपच्या पाठी आणि आज तारीख आहे 4 जून 2026 आणि आपण बघूया की कुठपर्यंत वर्कशॉपचं काम आलंय. जसं की 2 ते 3 महिने बाप्पाच्या आगमनाला फक्त आतुरता आहे बाप्पाच्या आगमनाची. तर जाऊन बघूया की वर्कशॉपचं काम कुठपर्यंत आलंय. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला जाऊया आपण परेल वर्क. तर मित्रांनो आता आपण आलोय जस्ट परेल वर्कशॉपच्या पाठी आहे. परिवर्कशॉप इकडे अजून काम चालू आहे आणि इकडे जसे ट्रॉल्या असतात गेल्या वर्षी खूप सारे ट्रॉल्या बघितले या साईडला ट्रॉल्या या साईडला ट्रॉल्या. तर ट्रॉल्या नाही जाऊया वर्कशॉपच्या आतमध्ये आणि बघूया काम कुठपर्यंत आलंय. आता आपण जस्ट आलो आहे आपल्या पाठी परेल वर्कशॉप आहे आणि तुम्हाला हे दाखवायचं मित्रांनो हे बघा खूप सुंदरसं बाप्पाचं विसर्जन करतायत आणि असे ढोल तसे इकडे वाजतात ते आहे समोर. आणि इकडे ना 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला इकडे पूर्ण ना पब्लिक क्राऊड दिसणार उभा राहिलेला आणि इकडे असे बाप्पा येतात. जेव्हा मोठं आगमन असतं ना महाआगमन एकदम खूप सारे बाप्पा निघतात तेव्हा भारी वाटतं. असं इकडून बाप्पा निघतात इकडून असे बाप्पा बाहेर येतात तर ना तो माहोल एक वेगळा असतो. आणि तसे तुम्हाला ब्लॉग पाहिजे आपल्या चॅनलवरती महागणपती बाप्पाचे आगमन त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आता काम चालू आहे तुम्ही इथे बघू शकता लाकडं वगैरे अंबानी वगैरे बांधतायत इकडूनच आणि बाप्पाचं आगमन इकडून होतं. जेव्हा हा दरवाजा असं बंद असतो आणि जेव्हा बाप्पाचं आगमन होतं तेव्हा तुला एक खुलतात. पण तो एक सण असतो ना तो खूप भारी असतो. म्हणजे बाप्पाचं आगमन व्हायचं एवढी आतुरता असते पूर्ण भक्तांना. जेवढे पण ब्लॉगर येतात तेवढे पण बाप्पाचे भक्त येतात तर खूप भारी मजा येते. जाऊया आपण परिवर्कशॉप आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो की केवढा काम झालं आणि कुठपर्यंत काम झालं आहे. चला एंट्री मारल्याबरोबरच आहे ना तुम्ही बघू शकता इकडे असे गाळे पाडलेत. हे तर MT आहे इकडे चायवाला आणि वगैरे असं. आणि गेल्या आम्हाला इकडे जसं की चिंतामणी बनलेला चिंतामणी आणि इकडे तुम्ही बघू शकतात असं काम चालू आहे. वरती माणसं आहेत आणि इकडे हाय तुम्ही असे लाकडं असे बांधून ठेवलेत तर काम जबरदस्त चालू आहे. लोक तुम्ही बघू शकता बघा इथून बांबू पास करतात वरती आणि एक काका इकडे आहेत एक काका इथे आहेत आणि एक अजून वरती आहेत. ते वरती काम करतायत आणि या साईडला पण आता जस्ट एक काका चढले वरती. तर बघू शकता तुम्ही इकडे आता जस्ट समोर खाली होते आणि आता ते वरती चढलेत. म्हणजे खालून एकदम वरती ते काम करतात वरती पण आणि इकडून हे असे बांबू पास करतायत. तर वर्कशॉप आपल्याला काही 1 ते 2 हफ्त्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्कशॉप रेडी भेटणार आहे आणि बाप्पाच्या मूर्ती बनवायला रेडी होणार आहे. तर म्हणजे ऑलमोस्ट काम झालं. वरती ताडपत्री टाकायचे. तर तुम्ही बघू शकता बघा इकडे गाडी आली ताडपत्रीने पूर्ण ताडपत्री जात आणि या साईडला राहायची वगैरे सोय केली. मला वाटते ती पूजा झाली ना परेल वर्कशॉपची तेव्हा आम्ही लोक नाही आलेले पण मला वाटतं इकडेच पूजा झालेली ती. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की एवढी मोठी जागा आहे पण जेव्हा सगळे वर्कशॉप रेडी होतात म्हणजे जेव्हा मूर्ती बनत चालू असते तेव्हा असं वाटत नाही की एवढा मोठा वर्कशॉप आहे. आणि जसं की बघा इथं सगळे ताडपत्री असे वेगळे ठेवलेत इकडे बांबू आहेत म्हणजे वरचं अजून काम थोडा बाकी आहे. तर ते लवकरच 1-2 हफ्त्यामध्ये बाप्पाच्या मूर्ती रेडी होतील बनायला. तेव्हा इथे ताडपत्री वगैरे ठेवलेत आणि या साईडला असं काय काम चालू आहे. तुम्ही बघू शकता लास्ट टाइम मला इकडेच सुरतचा गणाधीश बनलेला जो अरुंधनी बनलेला तर खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती होती. आणि लास्ट तुम्ही लोकांनी मी जेव्हा दाखवलेलं ना सुरतचा गणाधीश गेल्या वर्षी तेव्हा मी आलेलो एकदा पहिला अपडेट द्याल तुम्हाला. म्हणजे रविवारी निघाला शनिवारी मी आलो तुम्हाला अपडेट दिला आणि त्या व्हिडिओवर तुम्ही लोकांनी एवढा मला प्रेम दाखवला धन्यवाद. या व्हिडिओवरती पण असंच प्रेम तुम्ही दाखवा आणि जेवढ्या लोकांना पण यायला जमत नाही म्हणून आम्ही लोक अपडेट बनलो अपडेटचे व्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. तर नक्की त्यांना सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की इकडे आले बनवून ठेवलेत. लास्ट टाइम मला इकडे इकडे वाटतं की अरुणाचा होता या साईडला पण आणि हे हा एक आणि हा एक परेलचा महाराजा पण इकडे बनलेला खूप सुंदर. आणि खेतवाडीची आई ती या साईडला बनलेली. तर बघूया या टायमाला काय कसा अपडेट आहे. आणि हा सगळ्यात चांगलं एक माहिती पडलंय की इकडे परेल वर्कशॉप मध्ये KP येतोय म्हणजे खूप भारी मजा येणार आहे. कुणाल पाटील दादा येणार आहे इकडे तर भारी भारी मजा येणार आहे. मी तर त्यांची मूर्ती अजून बघितली नाही पण यावर्षी आगमन बाप्पाचे त्यांच्या मूर्तीसमोर बघीन तर असे बोलतात की खूप सुंदर सुंदर असतात. तर बघूया आपण आणि या टायमाला तर खूप धमाल मजा येणार आहे. तर आता आपण तुम्हाला दाखवलं इकडचं काय अपडेट आहे ते. बाकी वरती वगैरे काम चालू आहे. तुम्ही बघा तिकडे पण बसून काम करतायत. तर एवढा उन्हामध्ये लोक काम करतात म्हणजे खूपच कठीण आहे. एवढा ऊन आहे. आम्ही लोक आता आलोय आम्हाला एवढा ऊन लागतं की ते लोक मग
ते 6-6 तास ते लोक वरती बसतात, त्यांना किती ऊन लागत असेल, पण ते लोक करतात, मेहनत करतात. तर आता आपण तुम्हाला इकडचा अपडेट दाखवला, इकडचा काही थोडा अजून दाखवूया आणि मग जाऊया आपण गणसंकुल उत्सवला. तर मित्रांनो तेच काका आता मगाशी इकडे होते, ते खालून इथून वर जाऊन ते वरती गेलेत आणि आता एवढ्या उंच जाऊन वरती ते बांबू वगैरे कापतात आणि तिकडे बघा तिकडे बांबू खालनं वरती लोड करतात. तर बघा म्हणजे वरती ताडपत्री बांधलं, ताडपत्रीच्या वरती शाळेत लोक बांबू टाकतात आणि 4-5 जण त्या साईडला पण आहे. हे बघा हा बघा इथे 4-5 जण आहे, इकडे एक जण आहे, तो बांबू घेऊन पुढे पुढे जातोय. तर अशा प्रकारे इकडे परेल उत्सव बनतो आहे. बघा तुम्ही मानव पण आपला भाऊ फुल ब्लॉग बनवच्या पार्टी लागलाय, तर भावाला पण सपोर्ट करा. मानव चॅनलचं नाव सांग. वी आर सो एक्साइटेड बिकॉज दिस प्लेस इज द हेवन. ओके आणि तुम्ही लोक पण इकडे या, आगमनाच्या टायमाला फुल मजा आणि फुल धमाल. सो चला भेटूया पुढे आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर इकडे पण ते काका तिकडे काम करतायत, ते रशी वगैरे कापून ठेवत आहेत. तर अशा प्रकारे हा परेल बॉक्स. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवलं मी परेल बॉक्सचा अपडेट. तिकडे तर आता तुम्हाला जसं की मी बोललो 2 ते 3 हप्त्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीवर मला रेडी होतील, पूर्ण वर्कशॉप रेडी होईल. आणि आता आपण चाललोय गणसंकुल उत्सवला. त्यावर तुम्हाला सांगतो मी की इकडे येणारे कुणाल पाटील दादा परत 6 ते 7 वर्षानंतर, आणि जसं की पहिला बोललेले जेव्हा कुणाल पाटील दादा इकडे परेल वर्कशॉप मध्ये होता ना, तेव्हा त्यांनी ट्रेंड काढलेलं ते प्रभाळचं. तर यावर्षी बघूया की कुणाल पाटील दादा काय करतो ट्रेंड, आणि सगळे लोक एक्साइटमेंट आहे की काय होणार आहे आणि काय किती जरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे यावर्षी आणि धूमधडामध्ये बाप्पाचे आगमन होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला मला हे सांगायचं आहे की माझा टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस आहे नाथ सेवित कलेक्शन. तिकडे तुम्हाला कस्टमाइज भेटणार, जसं की तुम्हाला कस्टमाइज पाहिजे ना तसं तुम्हाला कस्टमाइज करून भेटणार आहे. तर तुम्हाला लिंक दिली आपण डिस्क्रिप्शन मध्ये नाथ सेवित कलेक्शनची, तर नक्की एकदा पेज करून करा. आणि इकडे बघा खूप सारे मी टी शर्ट प्रिंट करून पेजवरती टाकले आहेत, तर तुम्हाला कस्टमाइज पाहिजे तर मला नक्की डीएम करा. आणि आता आपण चाललोय गणसंकुल उत्सव मध्ये, आणि गणसंकुल उत्सव मध्ये बघा तिकडे जाऊन काय अपडेट आहे. आणि हे अपडेट मी बोलतोय की अजून काय अपडेट आला नाही की कुठे तेव्हा वर्कशॉप आहे, जसं की गेल्या वर्षी होता तो परेल उत्सव मध्ये आणि त्याच्या आधी गणसंकुल उत्सव मध्ये होता. तर आता नाही अपडेट आला की कुठे असणार आहे, की परेल उत्सव मध्ये की गणसंकुल उत्सव मध्ये. तर तुम्हाला अपडेट असेल तर नक्की सांगा. आणि अजून काय बकरी अड्डीचा अपडेट आला नाही, जर तुम्हाला बकरी अड्डीचा अपडेट पाहिजे आपल्या या ब्लॉग मध्ये तर नक्की आपल्याला कमेंट करा. बकरी अड्डा आणि राजनघाट सरचं पण तुम्हाला वर्कशॉपचा अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देऊ. तुम्हाला पाहिजे तर कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि आता आपण चाललोय गणसंकुल उत्सव मध्ये. आपल्या चॅनलवरती पाद्यपूजनचे पण ब्लॉग येत राहणार आहे. तर आता 2-4 दिवसामध्ये पण एक पाद्यपूजन आहे, तर नक्की ते ब्लॉग साठी सबस्क्राईब करून ठेवा. जाऊया आता गणसंकुल उत्सव मध्ये. मित्रांनो गणसंकुल उत्सव आले तर आम्हाला हे लय आठवण येतं, कारण इकडे उभा राहून हे जे 4 दिवसात तुम्हाला ह्याच्यावरती आम्ही उभा राहून ब्लॉग बनवतो. बाप्पाचा जेव्हा आगमन होतं हा गेट आहे, जिकडून सगळे खूप सारे गणपती बाप्पा निघतात. परेलचा सम्राट, खेतवाडीचा राजा वगैरे खूप सारे गणपती बाप्पाची मूर्ती इकडून निघतात आणि आम्ही सगळे इकडे होतात. तर मित्रांनो लास्ट टाइम तुम्हाला माहिती आहे की चिंतामणी बाप्पाचं आगमन झालं परेल उत्सव मधून, आणि आम्ही लोक इकडे उभे होतो तर सगळ्यांना खाली काढलेला. पण एक पोलीस का होते त्यांनी मला व्हिडिओ काढून दिला, आणि तेच तुम्हाला लास्ट टाइम तुम्ही बघितलं असणार की चिंतामणी बाप्पाचं असं आगमन दाखवलं. खूप सुंदर असं तुम्हाला व्हिडिओ भेटला असेल त्यांनीच काढून दिले, त्यांना धन्यवाद. ते आपला व्हिडिओ बघा असतील तर इकडे असे उभे होते वरती आणि त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढून दिला. आम्ही लोक सगळे खाली होते आणि इकडे पाऊस पण फुल जल्लोषमय होता आणि बाप्पाची मूर्ती होती चिंतामणी. खूप सुंदर असं वाटलेलं. आणि काही 2-3 महिन्यानंतर इकडून बाप्पाचा पुन्हा एकदा आगमन होणार आहे. तुम्हाला आतमधला अपडेट दाखवतो की आतमध्ये काय ट्रॉली वगैरे आलेत का, जसं की गेल्या वर्षी आपण दाखवलं तुम्हाला ट्रॉली वगैरे आतमध्ये होत्या. तर आतापर्यंत आतमधला काय अपडेट नाही आपल्याला, आतमध्ये काय अपडेट वगैरे नाही, ट्रॉली वगैरे मंडप वगैरे नाही बांधलाय. तर आपण पुढच्या साईडला जाऊया आणि तिकडून बघूया की तिकडून पण आगमन होतात. जास्त नाही बाप्पाच्या मूर्ती आगमन होतात, पण तिकडून पण होतात, छोटे गणपती बाप्पा असतात, घरगुती गणपती बाप्पा असतात. तर जाऊन तुम्हाला तिकडचं अपडेट दाखवतो तिकडे कुठपर्यंत काम आलंय. आणि आता इकडे तर कुठे ट्रॉली तर नाही, पूर्ण बाहेर पण ट्रॉली असतात, इकडे 2 वर्षा पदक वगैरे असतात. जेव्हा बाहेर पण असतो ना तेव्हा तर फुल क्रेज एकदम भारी असतो, कारण बाप्पाची मूर्ती अशी एक निघते आणि इकडून अशी एक येते. तर आम्ही वरती असतो ना तर आम्हाला दोन्ही बाप्पा कव्हर करायला भेटतात आणि आम्ही दोन्ही बाप्पा तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दाखवतो. खूप भारी मजा येते. गेल्या वर्षी आपण खूप मजा केली बाप्पाच्या आगमनाला, या वर्षी पण मजा करणार आणि ती मजा तुम्हाला बघायची आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जाऊया आता आपण गणसंकुल वर्कशॉपच्या त्या गेटवर. तर मित्रांनो आता आपण जे बाहेर उभे आहेत म्हणजे गणसंकुलच्या, आणि इकडे गेट तर बंद केलाय. जेव्हा बाप्पाचं आगमन पण होतं तेव्हा पण इकडे गेट बंद असतो. गेल्या वर्षी मला वाटतं एक बाप्पाचं आगमन झालं
तो मुंबईचा पहिला आगमन होता आणि तो इकडे झाला, खूप सुंदर झाला. आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकलाय, पण मला आठवण नाही की गेल्या वर्षीचे काय गेल्या वर्षी, पण खूप सुंदर असं आगमन झालं. बोरोडीचा महाराजा होता वाटतं तो, आणि ते गेल्या वर्षी असं काय वाटतं. खूप धमाल मजा आलेली. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता, इकडे असे बांबू वगैरे बांधले. आता आतमध्ये एंट्री की माहित नाही, गेट तर बंद आहे, मग आता आतमध्ये जाऊ नाही आपण शकत. पण इकडे असे तुम्ही बघू शकता बघा, या साईडला बांबू आहेत, त्या साईडला बांबू आहेत. आणि काही तुम्हाला दिसलं तर ठीक आहे. हे बघा, अशा प्रकारे हा वर्कशॉप रेडी झालाय. आणि म्हणजे इकडे पण जसं की तिकडे तुम्हाला आपल्याला पर्यटनामध्ये ताडपत्री वगैरे झालंय थोडं, तिकडे ताडपत्री वगैरे झालंय. तिकडे पण 2-3 हप्त्यामध्ये पूर्ण होईल आणि बाप्पाच्या मूर्ती रेडी होतील बनायला. आणि इकडे जास्त करून तर घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात, तर ते पण तुम्हाला अपडेट देणार आहे की काय प्राइस, कसं काय प्राइस. तर आता आपण जाऊया, कारण इकडचा आपला अपडेट झालाय. इकडे आपल्याला एंट्री नाही आता, कोणालाच एंट्री नाही, आपल्यालाच नाही. तर तुम्ही पण जर येत आहेत अपडेट द्यायला, तर हे नक्की माहिती असलं पाहिजे तुम्हाला की तुम्ही इथं अपडेट करला, पण इकडे तुम्हाला गणेश उत्सवामध्ये एंट्री नाही भेटणार आहे. पण बाय चान्स कधी भेटायला चालू झाली तर आपण आलो तेव्हा तुम्हाला आपण अपडेट करू की इकडे तुम्हाला एंट्री भेटते. जे लोक ब्लॉगर आहेत ते येऊ शकतात तुम्ही अपडेट द्यायला इकडे. आतापर्यंत काय अपडेट तर नाही, तर तुम्हाला जेव्हा अपडेट असेल तेव्हा सांगतो मी. तर मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज आपण व्हिजिट केला परेल वर्कशॉप आणि गणेशसंकुल वर्कशॉप. तर परेल वर्कशॉप मध्ये तर ताडपत्री वगैरे टाकून झाले आहे. गणेशसंकुल वर्कशॉप मध्ये बाकी ताडपत्री वगैरे टाकायचे. तर ते 2-3 हप्त्यामध्ये रेडी होऊन जाईल पूर्ण वर्कशॉप आणि बाप्पाच्या मूर्ती चालू होतील बनायला. जसं की खूप भारी जल्लोष मजा येणार यावर्षी. यावर्षीचा क्रेज म्हणजे खूपच भारी असणार आहे. कारण 3 मूर्तिकार गणेशसंकुल उत्सवमध्ये पण आलेत आणि एक नवीन मूर्तिकार म्हणजे पहिला होता 2-4 वर्ष, 6-7 वर्ष पहिला, ते आता परत आले. तर खूप भारी जल्लोष मजा येणार आहे. आणि गेल्या वर्षी त्यांनी मुंबईचा राजा बनवला, तो पण मूर्तिकार गणेशसंकुल उत्सवमध्ये आलाय. तर बाप्पाच्या मूर्ती तर भारी बाप्पाचं आगमन होणार आहे. तर ते पण आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यावेळी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. आणि पाद्यपूजनचा पण ब्लॉग येणार आहे. जर तुमच्या मंडळात जाऊन पाद्यपूजन आहे तर नक्की कमेंट करा, आपण तिकडे पण येऊ ब्लॉग बनवायला. आणि असंच तुमचा प्रेम आपल्या पाठी राहून, जसं की गेल्या मला पण सपोर्ट तुम्ही दाखवला वर्कशॉप आणि वर्कशॉपच्या अपडेटसाठी. तर यावर्षी असं अपडेटसाठी तुम्ही सपोर्ट दाखवा. आपण तुमच्यासाठी खूप छान छान अपडेट घेऊन येऊ ब्लॉग मध्ये. चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.